हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आज आहे शुक्रवार आणि आज टिफिनसाठी काय द्यावं माझं काही डोकं चाललं नाही. आता वाजले 7:30. आता मी टिफिन बनवायला लागले. तर आता आज म्हणलं की परीच्या डब्यामध्ये आप्पे देऊया. खूप दिवस झाला आप्पे बनवलेले. तर आता मी रवा आप्पे बनवते. तर मी कसं बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, दिवसाची तर सुरुवात झालेली आहे छानशी. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि चला दाखवते तुम्हाला मी आप्याची रेसिपी आणि त्याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. तर चला बघूया. परीचं तिकडं आवरणं चाललंय बेडरूममध्ये आणि मी इथं किचनमध्ये स्वयंपाक बनवते. तर इथं आप्पे बनवण्यासाठी ना इथं आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं. तर आता ब्रशनीच मी आता ह्या आप्पे पात्राला तेल लावून घेते. म्हणजे आप्पे चिटकायचे नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित छान सगळीकडून तेल लावलं की. इकडे बघू शकताय, इथे रवा मी भिजायला ठेवला होता. आता 5 मिनिटं झाले, जास्त पण वेळ नाही झाला, 5च मिनिट झालेत. रवा छानसा असा मऊसूत झाला आहे. ह्याच्यामध्ये मी वापरले मीठ आणि दही वापरले. छान लागतात रवा आप्पे. तर असं घट्टसर करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथं चटणी वाटून घेतली मी खोबऱ्याची. ह्याच्यामध्ये टाकलं मी काय टाकले, खोबरं, मिरची, मीठ, आलं आणि हे आपले डाळवं, एवढं सगळं टाकून आणि दही थोडं, हे सगळं टाकून ही चटणी मी बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी इथं फोडणीला कढीपत्ता घेतला आहे. पण पहिले आता मी आप्याची एक बॅच ना ह्याच्यामध्ये टाकून घेते. कसं होते मला बघायचं आहे. रवा आप्पे पहिल्यांदा ह्याच्यामध्ये ट्राय करते मी. हे नवीन भांडं आणलं आहे मी इडलीच ह्याचं आप्पेचं. इडलीच जास्त केली जाते त्यामुळे इडलीच तोंडात येते माझ्या. आधी छोटे छोटेच बनवणार आहे. सगळ्या ह्याला थोडे 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 टाकून घेते. बघूया, चिकटलं नाही पाहिजे त्याची भीती वाटते, कारण हे जास्त भांडं वापरात आलेलं नाही आहे अजून, कारण ह्याचा वापर जास्त करत नाही मी. भिडाचं भांडं आहे हे, चांगलं असतं. आता हे मी ना झाकून ठेवते त्या झाकणीने जवळजवळ 5 मिनिटं. तर आता इकडं आप्पे तोपर्यंत होत आहे, तोपर्यंत इकडं मी खोबऱ्याची चटणी टाकते. त्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे. थोडंसंच तेल टाकणार आहे, जास्त नाही. पाव चमचा तेल टाकले आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी मोहरी. मोहरी आणि जिरी एकत्र झाले माझं सगळं त्या दिवशी मसाल्याच्या डब्यामधलं. मोहरी तडतड उडली. हो, कढीपत्ता टाकला आणि लगेच कढीपत्ता मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हे खोबऱ्याचं वाटून घेतलेलं. बघू शकताय अशी झाली आपली चटणी तयार. छान अशी आपली चटणी तयार आता झाली आहे. याला काही उकळी फुटू द्यायची नाही आहे, नाहीतर काय होतं, ही चटणी खराब होते, म्हणजे फुटते चटणी. त्यामुळे ह्याला सतत असं ढवळत राहायचं आहे, तेव्हा छान लागते. तर आता आपण आप्पे बघूया कसे झालेत. नाही तर जायचे जळून इकडं बघायच्या नादात. जळाले का काय देवा, क्या हो गया. बापरे बापरे बापरे. हे जरा वेगळाच मॅटर काहीतरी झालाय. मी रवा आप्पे कधी ट्राय नव्हते केले, त्याच्यामुळे मला भीती वाटते आता कसं होते कसं नाही. तसं तेल टाकू काय वरून. मी हे ना उलटते आणि त्याच्यानंतर उलटल्यावर दाखवते तुम्हाला. तर आप्पे करायला गेले, आप्पे चिटकूनच बसले. करायला गेले गणपतीने झालाय मारुती, असं झाले. तर आता आप्पे काय दाखवणार नाही. दाखवू का नको, दाखवते मी तुम्हाला. चला, हे बघा काय हालत झाली आप्पेची, सगळे चिटकून बसलेत, खराब झाले आप्पे. आता काय करते, आता डोसा बनवून देते परीला आणि आवरते पटपट, परत वेळ होते.
तसे मला आप्पे बनवता येतात, पण हे चिकटलेत. काय काय झालं ह्याला कळलं नाही. पीठ पण मी सगळं व्यवस्थित घेतलं होतं. जाऊ दे. ते सांगते ग मोठ्याने बोल. शब्दच फुटाना ना. असलेच भारी झाले ते ना. शेवटी कचऱ्यात फेकून द्यायला लागले, असले आपले झाले होते डेंजर. तर आता परीसाठी मी इथं बेसन पोळी बनवली आणि छोटीशी भाकरी बनवली, कारण वेळच नाही आता डब्यात. परत नाही करणार कधी त्या तव्यामध्ये आप्पे. आप्पेचा आपण दुसरा तवा आणि हे चांगलाच लागला नाही आपल्याला. तुम्ही तर बघितलंच आप्पेची काय हालत झाली होती. अशा आप्पे माझ्याकडून कधीच होत नाही. आज पहिल्यांदा असे झालेले आहेत. पण म्हटलं चांगल्या गोष्टी आपण सतत शेअर करत असतो. थोडीशी बिघडले म्हणून काय झालं, चला तुमच्यासोबत शेअर करूया. नेक्स्ट टाईम छान होतील. आता परीचं सगळं आवरून देते, म्हणजे ती स्कूलला जायला मोकळी. तर आता मी रील काढत होते, त्याच्यामुळे मग मी असा गेटअप केला आहे आणि छान झाली आहे रील. मी अपलोड पण केली आहे, तुम्ही पाहायला विसरू नका. खरंच तुम्हाला खूप आवडेल. जरा फनी आहे, पण मला आवडते. तर आता परी तर गेली आहे स्कूलमध्ये आणि सकाळीच मी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे, पण परत मी इंट्रो दिला आणि आता जेवण करणार आहे. आता भूक खूप लागली आहे, 12 वाजून गेलेत, कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. आता पहिले हे सगळं साडी बिडी चेंज करते, मेकअप पण थोडासा धुवून काढते, कारण चेहऱ्यावरती मेकअप म्हटलं ना की असं मला जड जड असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मेकअप पहिला क्लीन करते आणि नंतर बोलूया आता आपण. आणि तुम्हाला माझी साडी कशी वाटते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ही काय म्हणतात त्याला, साडीचं नाव पण विसरले मी, काय माझ्या लक्षातच आहे नाही. तुम्हाला जर समजत असेल तर मला नक्की सांगा या साडीचं सूट. तर हे असे त्याला छान छान असे गोंडे, मस्त साडी मला खूप आवडली. आणि हा घरातलाच ब्लाऊज होता, तर तोच ब्लाऊज मी त्याच्यावरती मॅच केला आहे. कलमकारी ब्लाऊज आहे. आणि मला काय झाले, बराच वेळ झाला या साडीचं नावच लक्षात येई नाही. त्या नाही का एकदम सॉफ्ट असतात, कॉटनच्या साड्या असतात त्या, सॉफ्ट कॉटन एकदम, त्याला काय म्हणतात, जाऊ दे मरू दे. तुम्हाला येत असेल, तुम्हाला समजत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कशी दिसते मी हे पण कमेंटमध्ये सांगा. आता मी आहे ना बीचच्या यात्रेमधून काय काय खरेदी केली आहे ना, हे मी तुम्हाला दाखवते. जास्त काही नाही आहे. आईसाठी पर्स घेतलेली, तर ती घेऊन गेली तिकडे, त्यामुळे ते काय मी शूट वगैरे केलं नाही. आणि त्याच्यानंतर मग मी एक पातीलं पण घेतलं आहे आणि परीसाठी खूप छान छान असे स्कर्ट घेतलेत. काऊसाठी एक घेतला आहे, तर तिचा पण तो स्कर्ट आईबरोबर पाठवून दिला. आणि फक्त परीचं स्कर्ट आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. एक स्टॉल घेतला आहे मी, माझा स्टॉल खराब झाला होता. कुठे जायला यायला म्हणजे असं लागतंच ना आपल्याला, आता उन्हाळा तर किती आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्राचा स्पेअरला असलेला बरा असतो, म्हणून मग मी एक घेतला आहे. छान आहे, तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि म्हणजे हे घेतले फुलदाणीमधले फ्लावर असतात ना, ते पण घेतलेले आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. चला दाखवते मी पटकन. आता फ्लावर तर मी तिथं ठेवलेत, म्हणजे जे फुलदाणीत आपण ठेवतो ना, ते सगळं ठेवलं इथं. हे बघू शकता, हे रेड कलरचे फ्लावर आहेत आणि खूप सुंदर आहे. हे एक घेतलं आहे मी. आणि इकडं पण ठेवते ना मी, तर हे पण रेड कलरचे घेतलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल तर हे पण आहेत. हे परीने ना, हे बघू शकताय, ह्या बॉटलला परीने डिझाईन केली आहे ॲक्रेलिक कलरने. आणि ही अशी फ्लावर आहेत. छान आहेत का, मला नक्की सांगा. तर असे 2 घेतलेले आहेत. आणि आता मी दाखवते तुम्हाला. हां, आणि ना की होल्डर पण घेतलं आहे. मला छान मिळालं, की होल्डर नव्हतं माझ्याकडे, अजून काही लावलेलं नाही आहे, असंच ठेवलं आहे मी. ह्यात काय गुतले, तुम्ही बघू शकताय. तर हे असं आई एकविराचं असं की होल्डर पण घेतले, खूप मस्त भेटलं मला हे एक. तर हे एक घेतले. आणि फ्लावर तर तुम्ही बघितलेच. तर आता मी स्कर्ट दाखवते तुम्हाला पटपट. चला, साडी घातली आहे खूप दिवसातून, पण मला असं नुसतं बांधल्यासारखं होते सवय नसल्यामुळे, कारण रोज तर काय ड्रेस वगैरेच असतात किंवा गाऊन वगैरे घरामध्ये असतो, घरातून बाहेर जास्त कुठे जात नाही, त्याच्यामुळे मग मी काय जास्त साडी वेअर करत नाही. गावाकडे असल्यावरती रोजच्या रोज साडी घातली जाते. आणि यात छान छान बांगड्या पण घातलेल्या आहेत मी. चला पटकन दाखवते मी तुम्हाला छान छान स्कर्ट ना. मी तुम्हाला पहिल्यांदा स्टोल दाखवते. आणि हे स्टोल आहेत ना, आता खूप खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत. मी तुळशी बागेत गेले होते ना,
त्यावेळेस असं स्टोल बघितलेला, त्यावेळेस काही घेतला नव्हता मी, मला थोडासा महाग वाटत होता म्हणून मग मी नाही घेतला. तर इथं मी 80 रुपयाला हा स्टोल घेतला आहे. मस्त आहे स्टोल, भारी आणि कॉटनचा आहे, त्यामुळे काय टेन्शनच नाही. आणि हे परीसाठी टॉप घेतलेले आहेत जीन्सवरती घालण्यासाठी. आता उन्हाळा खूप आहे, त्यातला एक टॉप आहे ना मला खूप खूप बारीक वाटतोय, कारण तिला डोक्यामधून जातच नाही आहे. तर आता ह्याचं काय करावं मला काय कळणार नाही. बघूया आमच्या फॅमिलीमध्ये कोण छोटीशी मुलगी आहे, तशी माझ्या भाच्याची मुलगी आहे, तर तिला मी देईल ही फ्रॉक. खूप मस्त आहे दिसायला, तुम्ही बघू शकताय. परी आमची एवढीशी छोटीशी, तरी तिला बसायला दिसताना असं मोठं दिसतोय आणि घालायला गेले की असं डोक्यामधून खाली जातच नाही आहे. तर असा एक टॉप आहे हा, खूप मस्त आहे. कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा मला. आणि हा ब्ल्यू कलरचा एक आहे, तिने घालून बघितलं होतं म्हणून सगळ्या घड्या उलट्याच आहेत, तशाच ठेवलेल्या आहेत मी घडी करून, कारण धुवून पण ठेवलेत ना हे टॉप, तसेच नको घालायला म्हणून. तर हा असा एक आहे, ह्याची पण डिझाईन खूप छान आहे. नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये व्हाईट कलरच्या कोयरा आहेत अशा त्याच्यावरती. जीन्सवरती आपण घालू शकतो, खूप मस्त दिसतो तिला घातल्यानंतर. आणि मला पण बघू शकताय कलर किती छान दिसतो, पण मला बसतच नाही. मला नाही बसला तरी चालेल, पण मी माझ्या लेकीचे सगळे हौस पूर्ण करणार, असं मी पहिल्यापासून जेव्हा ती झाली ना तेव्हापासूनच मी ठरवलं होतं. ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत ना त्या गोष्टी मी सगळ्या तिच्यासाठी करणार, सगळ्या गोष्टींची हौस करणार. कारण मुलगी जोपर्यंत आपल्यापाशी आहे ना तोपर्यंत तिचे लाड करा. एकदा का पाखरू निघून गेला ना की काही नाही, म्हणजे सासरे निघून गेले की आपल्याला तिचे लाड करता येत नाही, तिचे हौस पुरवता येत नाही. त्याच्यामुळे ना तिचे सगळे मी लाड पुरवते आणि सगळ्या गोष्टी तिच्यासाठी घेते मी खरंच. तर हा एक व्हाईटमध्ये घेतला आहे, हा पण खूप मस्त आहे, कॉटनचा आहे. खरं तर आहे ना हे 2 टॉप आमच्या काऊसाठी घेतले होते, पण ती परीपेक्षा पण हायटेड आहे आणि थोडी तब्येतीने आता खराब झाली आहे ती, पण थोडी तब्येतीने आहे, पण तिला नाही बसणार आहे, म्हणून मग आता हे परीला ठेवावं लागणार आहे. खरं तर तिच्यासाठीच मी घेतलं होतं, तिच्यासाठी स्कर्ट आणि हे जीन्सवरचे टॉप. तिच्यासाठी लेगिन्ससारख्या पॅन्ट असतात ना त्या पण घेतल्या होत्या, त्या पण आईजवळ पाठवून दिल्या, त्याचं काय आता शूट करता येणार नाही आहे. तर आता स्कर्ट बघू शकताय, हे सगळे परीचे स्कर्ट आहेत. बीजेच्या यात्रेमध्ये ना खरंच खूप खूप क्वालिटीचे स्कर्ट होते. 2 क्वालिटीचे होते, एक एकदम लो क्वालिटी होती, मला काही ती आवडलीच नाही. आम्ही बघितलं, आदल्या दिवशी बघितलं, इतके महाग सांगत होता ना, 350 आणि 400 रुपयाला स्कर्ट सांगत होता, आणि एवढ्या महागाचं कुठं घेता यात्रेमध्ये, ते पण. मग म्हणलं नको घ्यायला. मग दुसऱ्या दिवशी मग आम्हाला ना जेव्हा आम्ही 12 वाजता फुलं टाकायला गेलो ना त्यावेळेस मग आम्हाला हे स्कर्ट दिसले, मग आणले. तर ह्याच्यावरची रील तुम्ही बघितली असेल, परीची खूप फेमस झाली आहे. ह्याच्यावरची रील तिची खूप व्हायरल गेली आहे, 2500पर्यंत व्ह्यूज आलेले आहेत. कालच तिने रात्री अपलोड केलेली आहे. तर हा एक छोटूसा नाजूकसा तिच्यासाठी स्कर्ट घेतला, तिला असे खूप आवडतात. कधी बीचवर जाण्यासाठी, आता बहिणीच्या इकडे खूप बीच आहेत अलिबागला, तिकडे कधी गेल्यावर किंवा गोव्याला एखाद्या दिवशी गेल्यावरती हे उपयोगी पडतात असे स्कर्ट लहान मुलींना. त्यामुळे हा एक छोट्या साईजचा घेतला आहे. तुम्हाला कसं वाटतंय सांगा. त्याच्यानंतर हा एक आहे, ह्याची पण प्रिंट बघू शकताय किती सुंदर नाजूक आहे. अशी ब्राऊन कलरची प्रिंट आहे आणि येलो कलरची एक आहे, पिंक कलरची एक आहे अशी, आणि व्हाईट कलरचा स्कर्ट आहे. तर खूप छान दिसतात हे घातल्यानंतर स्कर्ट, आणि प्युअर कॉटन आहे. कपडा तर एवढा भारी आहे ना, खरंच खूप मस्त आहे, छान भेटले स्कर्ट मला. हा एक स्कर्ट आहे, हा एक व्हाईट कलरचा स्कर्ट आहे. ह्याच्यावरची तर डिझाईन एवढी छान दिसते ना, आता तुम्हीच बघा किती मस्त दिसते, खूप भारी वाटते ह्याच्यावरची एक डिझाईन. तर हा एक असा स्कर्ट आहे. सगळे स्कर्ट घेतले कारण तिची लय स्कर्टची हाऊस होती. 2 वर्ष झालं मला म्हणत होती, मग मी बीचची यात्रा आली ना की मला स्कर्ट पाहिजे, स्कर्ट पाहिजे. मग घेतले तर तसं दुकानामधून तिला मी एक घेतला होता, पण ह्याची क्वालिटी ना मला खूपच चांगली वाटली, खूपच भारी वाटली आहे, म्हणून मग घेतलं. आणि हा एक आहे, हा व्हाईटमध्ये, आणि ह्याच्यावरती असं ग्रे कलरची फुलं आणि पानं आहेत, हे बघू शकताय तुम्ही. कसला भारी आहे ना, मस्त आहे ना. तुम्हाला आवडले का हे स्कर्ट मला नक्की सांगा. बीचच्या यात्रेमध्ये खरंच खूप गोष्टी विकायला येतात, खूप. मी तर दाखवले तुम्हाला ब्लॉगमध्ये काय काय येते. तुकाराम देहूची यात्रा म्हणजे तुकाराम बीचचा व्हिडिओ मी शेअर केला आहे तुमच्यासोबत. जर कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की चेक करा, जाऊन नक्की बघा. आणि हा माझ्यासाठी घेतला आहे स्कर्ट मी, काऊचा आणि माझा म्हणजे बहिणीच्या मुलीला एक घेतला ना तो, आणि हा सेम साईजचा आहे. फक्त ना तिचा जो स्कर्ट होता जास्त घेरवाला होता म्हणून मला आवडलेला, पण
मम्मीला आवडला होता तिच्यासाठी तो स्कर्ट. मग म्हणलं जाऊ दे, तिला आवडला आहे तर मग जाऊ दे. आधी आवडला होता मला, म्हणलं तो आपल्याला ठेवावा हा तिला नाजूकशा फुलांचा द्यावा. तरी पण ती व्हिडिओ कॉलमध्ये म्हणलीच की मला असल्या मोठ्या फुलांचा कशाला आणला आहे, नाजूक फुलांचाच पाहिजे होता. तर हा नाजूक होता, पण आईला तो आवडला तिच्यासाठी मग तो दिला आणि हा मला ठेवला. मला पण स्कर्टची खूप हौस आहे. असं कुठं लांब गेलं ना बीचवर ह्याच्यावरती किंवा कुठं फिरायला गेलं की छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. पहिल्यांदा हा स्कर्ट मी माझ्यासाठी घेतला आहे. बहिणीच्या इकडे यात्रा भरते, तिला सांगितलं होतं पण तिच्या काही लक्षात राहिलं नाही. मग तेव्हापासून माझ्या लक्षात होतं की आपल्या बीचच्या यात्रेत पण मिळतात, मग आपण घेऊया. तर मी घेतला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हे सगळे स्कर्ट, टॉप आणि स्टोल कसं वाटले मला नक्की सांगा. तर चला आता मी पटकन जेवून घेते, साडी पण मला चेंज करायची आहे आणि आता नंतर बोलते तुमच्याशी. खूप दिवस झाले चहाबरोबर असं चटर-पटर काही खाल्लंच नव्हतं. त्यामुळे चहाच्या टायमाला मी भजी बनवलेली होती आणि ब्रेड तर घरामध्ये शिल्लक होते, ब्राऊन ब्रेड. मग म्हटलं की ब्रेड, भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला. तर 4-4:30 वाजलेले असा आम्ही नाश्ता केला आणि संध्याकाळच्या वेळेला केसांची जरा चंपी केली. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा.